विद्यार्थी मित्रांनो, वर्णानुक्रमे शब्दक्रम कसा लावावा, कशा पद्धतीनं इंग्रजीमध्ये तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरनं तुम्हाला शब्द लावता येतात, पण मराठी भाषेतून वर्णानुक्रमे शब्दक्रम कसा लावायचा हे आपण पुढील 20 मिनिटांमध्ये आपण शिकणार आहोत आणि त्यावर आधारित प्रश्नसुद्धा पाहणार आहोत. चला तर मग आता आपलं स्कॉलरशिपचं मराठीचं पुस्तक उघडा, 26वं प्रकरण काढा, वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे हा पाठ उघडा आणि पाठांतराला सुरुवात करा. काय पाठांतर करायचंय? लक्षात ठेवण्याजोगा महत्त्वाचा भाग. मराठी मुळाक्षरे अ ते ज्ञ या अक्षरक्रमाने आहेत. त्यांच्या अनुक्रम लक्षात घेऊन शब्दांच्या अद्याक्षराची उतरती मांडणी करणे म्हणजे क्रमानुसार शब्दक्रम लावणे होय. उदाहरणार्थ, खटारा, आंबा, टरबूज व शरद हे शब्द एका पाठोपाठ एक दिले तर त्यांच्या उतरत्या मांडणीनुसार शब्दक्रम आंबा. कस काय पहिल्यांदा आला रे ह्याच्यामध्ये? कारण अ आ इ ई मध्ये अ आधी येते म्हणून आंबा आधी. त्याच्यानंतर काय? खटाराचं ख, पुन्हा टरबूजचं ट, नंतर श. मग ह्याच्यामध्ये अगोदर काय येते? खटारा, म्हणून आंबा नंतर खटारा आणि खटारानंतर टरबूज आणि टरबूज नंतर काय? शरद. हे बघा ट नंतरच काय येतंय तर श इथं येते. समजलं? चला पुढं पहा. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे यासाठी पुढील क्रमवार मुळाक्षरे लक्षात ठेवा व बाराखडीही लक्षात ठेवा. इंग्रजीतून आलेला प्रश्न हा तुम्हाला कस काय सोपा जातो, कारण तुम्हाला A to Z हे पाठ आहे. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. मग आता मराठीतलं सुद्धा जर अल्फाबेटिकल ऑर्डर हा प्रश्न सोपा जाऊ द्यायचा असेल तर मग हे पाठांतर करावं लागेल मुलांनो. अ आ इ ई उ ऊ ए ॲ ए ओ आ औ अम आहा हे लक्षात आलं एवढं. हे फार महत्त्वाचं आहे बघा. अ आ इ ई उ ऊ ए ॲ ए ओ औ म्हणजे हे आ औ अम आहा एवढं पाठ झालं. आणि त्याच्यानंतर मग हे पूर्ण पाठांतर करा. क ख ग घ य च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ. जर तुम्हाला हे पाठ झालं तरच पुढं पहा, नाही तर आधी पाठांतर करा. पाठ झालं ना? हा, नाही तर 10 वेळेस लिहा बरं का हा सर्व भाग, तरच पुढं शिका, नाहीतर बिलकुल पुढे जाऊ नका. क्ष आणि ज्ञ या अक्षरांनी सुरू होणारे शब्द आल्यास क्ष बरोबर काय असते? हदंत क अधिक हदंत श अधिक अ ह्यांचा मिळून क्ष तयार होतो. ज्ञ जर आलं तर हदंत द म्हणजे अर्ध द अधिक अर्ध न अधिक अर्ध य अधिक अ याप्रमाणे योग्य ठिकाणी वर्णानुक्रमेच ठेवावेत. समजलं मुलांनो? चला आता पाहूया नमुना प्रश्न. काय दिले? स्वाध्याय वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे. नमुना प्रश्न. प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. कोणते शब्द दिलेत? मोटार, जहाज, विमान, बस, आगगाडी ही वाहनांची नावे. वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणते वाहन येईल? मध्यभागी येण्यासाठी विषम संख्या पाहिजे, म्हणजे 1 2 3 4 5 बरोबर आहे की रे? मग चला बरं आता मध्यभागी कोणतं येते बघूया नाव. मग पहिल्यांदा कोणतं येईल रे? पहिले अक्षर काय आहे त्याचे? अक्षर म, ह्याचं ज, ह्याचं व, ह्याचं ब आणि अ बरोबर आहे. मग आता सगळ्यात पहिल्यांदा कोणतं येईल? तर सगळ्यात पहिल्यांदा अ, नंतर आ. आ पासूनचा आगगाडी आहे म्हणजे हे आलं 1 नंबरला. त्याच्यानंतर पुन्हा काय येईल रे? अ नंतर इथं ब आहे, व आहे, ज आहे आणि म आहे. मग काय कोणता अक्षर आहे? अ आ इ ई उ ऊ ए ॲ ए ओ औ औ अम आहा ह्याच्यातलं तर कोणतंच नव्हतं. पुन्हा क ख ग घ ञ च छ ज ज आलं की रे? मग ज पासूनचा आहे म्हणजे जहाज हे 2 नंबरला. किती सोपं आहे मुलांनो? आता उरलं काय? विमान, बस, मोटार. म्हणजे विमानाचं व, बसचं ब, मोटारचं म. मग आता ज पर्यंत आलं होतं, काय येईल त्याच्या पुढे बघूया आपण. ज झ य ट ठ ड ढ न आणि पुन्हा काय? त थ द ध न कोणतंच नाही. पुन्हा प फ ब
ब पासून आहे की रे? ब पासून आहे बस, म्हणजे आलं बस किती नंबरला? 3 नंबरला. आणि ब नंतर काय? ब भ म, म पासूनचं मोटार हे 4 नंबरला. आणि उरलेला शेवटी विमान बघा बरं, म यर ल व व इथं आलं, म्हणजे हे 5 नंबर. किती सोपं आहे मुलांनो. मग मला सांगा बरं, तुम्हाला इंग्लिशमधूनचा प्रश्न अल्फाबेटिकल ऑर्डर जसा सोपा आहे तसं मराठीचा पण सोपा आहे का नाही? तुम्हीच सांगा. मग फारच सोपा आहे. मग आता आपल्याला काय विचारलंय? वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणते वाहन येईल? मध्यभागी म्हणजे 3 नंबर, म्हणजे 1 2 3 नंबरला बस येईल. बस म्हणजे पर्याय नंबर 2. समजलं? कळालं मुलांनो? चला आता पाहूया पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, पाहूया सरावासाठीचे प्रश्न. अत्यंत सोपे आहेत. प्रश्न पहिला काय दिले मुलांनो? पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावा व सूचनेनुसार उत्तरे निवडा. आता जेव्हा जेव्हा तुम्ही वर्णानुक्रमे असा प्रश्न परीक्षेत वाचताल तेव्हा तुम्हाला आनंद केव्हा होईल? जर तुम्हाला मराठी बाराखडी जर पाठ असेल तर. आणि जर मराठी बाराखडी पाठ नसेल तर मग तुम्हाला हा प्रश्न अवघड जाईल. बघा, त्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ पण रंगवायचे आपल्याला उत्तर काढून. चला बरं, प्रश्न पहिला काय दिले? परिस्थिती, पाणी, परिणाम, पुरणपोळी, पाऊस, पुरळ. आता 1 2 3 4 5 6 शब्द आहेत बरं का मुलांनो. या शब्दातील चौथा शब्द कोणता येईल असा आपल्याला प्रश्न विचारलाय. अरे, ह्या प्रश्नात तर सगळे अक्षर प पासूनचे सुरू आहेत. मग आता काय करायचं? तर आता प ची बाराखडी लक्षात ठेवा. प पा पी पी पू पू पे पै पो पाऊ पम पहा. मग आता ह्याच्यानुसार प पासूनचे शब्द सुरू झाले पहिल्यांदा, पा पासूनचे शब्द सुरू झाले दुसऱ्यांदा, पी पासूनचे तिसऱ्यांदा, असा आपल्याला क्रम लावायचा आणि क्रम लावून आपल्याला सोडवायचं आहे. समजलं? मग आता बघा बरं, आता सगळे अल्फाबेट हे प प पच आहेत. मग आता कोणतं अक्षर प पासून आले? इथं एक परिस्थितीचं प आहे, पुन्हा परिणामाचं प आहे, त्याच्यानंतर नाही. मग आता परिस्थिती आणि परिणाम, अरे हे तर प पासूनचे सुरू झालेले शब्द आहेत बरं काय. मग आता काय करायचं मुलांनो? दुसरं अक्षर बघायचं. मग आता परिणाम अगोदर येतंय का परिस्थिती हा शब्द अगोदर येईल हे बघूया. मग आता दुसरा शब्द बघा, इथं र ची पहिली वेलांटी री, इथं पण र ची पहिली वेलांटी री, म्हणजे इथं पण दुसरा शब्द सारखा आहे आणि इथं पण दुसरा शब्द सारखा आहे. आता काय करायचं? टेन्शन घ्यायचं नाही. तिसरा शब्द, मग काय आहे तिसरा शब्द? परिस्थी, म्हणजे स आहे, अर्ध स अगोदर येत. आणि इथं काय? परिण, मग न अगोदर येईल का स अगोदर येईल? मग आठवा, क ख ग घ य च छ ज झ य ट ठ ड ढ न अगोदर आलं की रे. आणि न नंतर पुढं काय येतंय? तर त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स, हे पुन्हा येतंय. म्हणून पहिल्यांदा काय येईल? परिणाम. समजलं मुलांनो? दुसऱ्यांदा काय येईल? परिस्थिती. एवढं कळालं? पहिल्यांदा हा शब्द, दुसऱ्यांदा हा शब्द. आता प पासून, आता ह्या प पासूनचे झाले. आता दुसरा शब्द काय आहे? पा. इथं पाय आलाय, त्याच्यानंतर इथं एक पा आलाय, बरोबर. आता हे पुरणपोळीचं पू आहे आणि हे पुरळचं पू आहे, मग हे तर नाही. आता बघा, प नंतर पा येते, मग पा पासूनचे शब्द घ्या. मग आता इथं पाणी आहे आणि इथं आहे पाऊस. मग आता कोणता शब्द अगोदर येईल? चटकन समजलं तुम्हाला. कोणता? तर पाऊस. कारण अ आ इ ई उ ऊ म्हणतो, म्हणून हा शब्द तिसऱ्यांदा आणि न शब्द ऊच्या नंतर खूप उशिरा येतो, म्हणून हा शब्द चौथ्यांदा. एक कळालं मुलांनो? त्याच्यानंतर पुढं आता इथं पू आहे, म्हणजे आता प झालं, हे पा झालं. पीचे नाहीत पूचे शब्द आहेत. मग आता इथं पूचे जर शब्द असतील तर कोणते कोणते आहेत? पुरणपोळी आणि पुरळ. मग काय येईल गडे? मग आता नीट पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल, पूच्या नंतर इथं र आहे, इथं पण पूच्या नंतर र आहे. आता काय करावं? इथं 2 अक्षर आणि इथं 2 अक्षर सारखे झाले तर तिसरं बघायचं. इथं न आहे, मग आता न आणि इथं शेवटचं अक्षर इथं ळ, बरोबर आहे वर्णाक्षर, म्हणून न हे अगोदरच येणार, बरोबर आहे. ट ठ ड ढ न
न आलं आणि ळ तर सगळ्यात शेवटी होते. स स स श श स ह ळ सगळ्यात शेवटी येते. म्हणून 1 2 3 4 हे 5 नंबरला येईल आणि हे 6 नंबरला. समजलं मुलांनो? हा पहिलाच प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला फार दम्मानी सांगितलाय. पक्क समजून घ्या, लक्षात ठेवा, पुन्हा आयुष्यभर कधीच विसरू नये. आता हे वर्णानुक्रमे लावल्यानंतर आपल्याला विचारले चौथा शब्द कोणता येईल. आले ना तुम्हाला मग शब्द. मग आता चौथा शब्द कोणता? परिणाम, परिस्थिती, पाऊस आणि पाणी हा चौथा शब्द आहे. म्हणून पर्याय नंबर कोणतं येईल आपलं? 2. समजलं मुलांनो? चला पहा पुढचा मग. चला आता पाहूया दुसरा प्रश्न. काय दिले रे दुसऱ्या प्रश्नामध्ये? रसाळ, रमण, रथ, रथ, रजा, रवाळ आणि रस. आता सगळे शब्द रचेच आहेत की रे. मग आता काय करायचं मुलांनो? पहिले शब्द सगळे र र र र रच असेल तर वरच्यासारखंच सोडवायचं. दुसरा त्याच्यातला पुढचा वर्णाक्षर पाहायचं. मग आता इथं कोणता शब्द आलाय? इथं सगळ्यात पहिल्यांदा आलाय स. मग आता कोणतं येईल? स तर नाही येणार. इथं आलंय म, इथं आलंय रद, रथ, रज, रव, रस, म्हणजे रजा हा शब्द पहिल्यांदा येईल. 1 नंबरला काय येईल? रजा. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय येईल? 2 नंबरला काय येतं? ज च्या नंतर काय येत असते? ज च्या नंतर झ, ट ठ ड ढ न त थ, पुढं थ थ थ आलं की रे. म्हणून 2 नंबरला रथ. आता थ च्या नंतर काय येईल? द ध न द द त थ द. हे बघा काय आलं. म्हणून 3 नंबरला रद. पहिलं रजा, नंतर रथ, नंतर रज. त्याच्यानंतर पुन्हा काय येईल? तर आता द, द नंतर काय येणार? ध न प फ ब भ म. म्हणून हे 4 नंबरला म. इथं म आहे म्हणून. समजायला ना मुलांना? तुम्हाला लक्षात आलं ना? आणि त्याच्यानंतर पुन्हा काय येईल? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर म. म च्या नंतर काय येईल पुन्हा? य र ल व, व व व आलं की इथं रवाळचं. म्हणून इथं येईल 5 नंबरला रवाळ. आणि नंतर व नंतर काय येणार आहे? तर श आणि श नंतर पुन्हा श आणि नंतर स. आता स इथं पण आहे आणि इथं पण आहे. मग आता 2-2 स आले तर ससा, सिसी, सुसू, सेसई, सौ, साऊ, सम, 6 करायचं. मग पहिलं काय येते? स. म्हणून इथं काय येईल? रस. 6व्यांदा रस आणि 7व्यांदा रसा. आता आपल्याला काय म्हणलं रे? मध्यभागी, शब्दातील मध्यभागी कोणता शब्द येईल? मग अशा वेळेला काय करायचं? विषम संख्या आहे. मग विषम संख्याच्या मध्यभागी कोण असते? तर 7. म्हणजेच निम्म किती झालं? 4. मग चौथ्या नंबरला कोण येईल? 1. इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4. रमण. मग रमण म्हणजे पर्याय नंबर 1. समजलं मुलांनो? होतं ना सोपं? चला आता पाहूया पुढचा. समजलं? हे अशा पद्धतीनं रमण. ह्याच्या इकडं 3, त्याच्या तिकडं 3 म्हणजे मध्यभागी रमण. चला आता बघा रे बाबा, शेवटचा प्रश्न पाहूया मुलांनो. म्हणजे ह्या पानावरचा बरं का, दड्याचा नाही. नंबर 3. भाषा, भूगोल, विज्ञान, गणित, इतिहास, इंग्रजी या शब्दातील 5वा शब्द कोणता येईल असं म्हणलंय. आता हा तर प्रश्न सोपाच आहे की रे मुलांनो. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा काय येईल? आता इथं बघा भ, भ भा भी भी, म्हणजे आता हे भ भा आणि इथं भू आहे, म्हणजे हे 2 सारखे आहेत. पुन्हा व विज्ञान, ग ई अ आ ई ई म्हणतो की रे. मग पहिल्यांदा कोणता आला शब्द? इतिहास. पहिल्यांदा आला इतिहास. आणि मग जर ईचं जर आपण बाराखडी काढली तर इंग हे येईल ईच्या नंतर. बरोबर आहे. पहिला शब्द इथं ई, इथं इंग, म्हणजे 2 नंबरला येईल इंग्रजी. समजलं? एवढं समजलं मुलांनो? त्याच्यानंतर आता ई झालं की नंतर काय येतंय रे? नंतर क ख ग ग ग ग, म्हणजे 3 नंबरला गणिताचं ग. त्याच्यानंतर घ य च छ ज झ ण ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व
व आलं म्हणजे इथं येईल 4 नंबरला विज्ञान. आणि विज्ञान नंतर आता काय येईल? भच नक्कीच आहे. मग आता भाषाचा भा घ्यायचा का भूगोलाचं भू घ्यायचं हे तर तुम्हाला माहीतच आहे. भा भी भी भू भू भे भय म्हणजे काय येईल? तर थांबा थांबा य हे जे भ आहे हा भ शब्द कसा येईल? वच्या अगोदर येईल. म्हणजे विज्ञान इथं नाही येणार, विज्ञान सगळ्यात शेवटी जाईल. तर भाषाचं हे भा भला काना भ भा भी भी म्हणताना भाषा 4 नंबर, भूगोल 5 नंबर आणि विज्ञान हे सगळ्यात शेवटी आहे म्हणून 6 नंबरला विज्ञान जाईल. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय? या शब्दातील 5वा शब्द कोणता? कोणतं येईल उत्तर मग? 5वा शब्द 1 2 3 4 5वा शब्द भूगोल म्हणजे पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3चं वर्तुळ रंगवायचं. पाहूया पुढचा. पाहूया आता 4था प्रश्न. रंग ढंग चंगळ मंगळ जंगत पंगत अंगण रिंगण या शब्दातील 6वा शब्द कोणता येईल असा प्रश्न विचारलाय. मग 6वा शब्द कोणता येईल असं म्हणलंय आणि वर्णानुक्रम हा शब्दच आला नाही प्रश्नात. मग 6वा शब्द कसा लक्षात ठेवायचा? तर लक्षात घ्या मुलांनो, 6वा शब्द सांगणे म्हणजेच हे सर्व शब्द वर्णानुक्रमेनुसार लावणे असा आहे बरं का प्रश्न. समजला प्रश्न? मग आता बघा, मग सगळ्यात पहिल्यांदा काय येईल रे? बघा अ म्हणजेच काय? अ आई अंगणचं सगळ्यात पहिल्यांदा येईल अंगण. एवढं समजलं. नंतर काय येईल? अंगण नंतर पुन्हा काय येतंय बघा? र आहे पर अ आई आहा क ख ग घ य च. हे बघा चंगळ आहे का नाही? म्हणजे इथं येईल दुसऱ्यांदा चंगळ. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा काय येईल? तर तिसऱ्यांदा येईल च नंतर ढ ढंग. हे बघा इथं ढ म्हणून हे तिसऱ्यांदा येईल. ढ नंतर पुढं काय येईल? तर प पंगतचं. बरोबर आहे. म्हणून पंगतचा शब्द आला चौथ्यांदा. प नंतर पुन्हा काय येईल? पंगत नंतर प फ ब भ म. म आहे म्हणजेच इथं मंगळ हे शब्द आला 5व्यांदा. आता म नंतर काय येईल? ता य र शब्द आहे. मग आता र चे किती शब्द आहेत? आता र चे रंग पण आहे आणि रिंगण पण आहे. मग कोणतं येईल? जर आपण रंग घेतलं हे तर रंग हे सुरुवातीला येत असते म्हणून हे 6व्यांदा रंग आणि 7व्यांदा रिंगण आणि सगळ्यात शेवटी काय असेल? तर 8व्यांदा संगत. तर आपल्याला प्रश्न काय विचारला होता? या शब्दातील 6वा शब्द कोणता येईल? मग आता 6वा शब्द फारच सोपा आहे. कोणता शब्द आहे? 5 आणि 6वा शब्द आहे रंग. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजला ना कसा आला 6वा शब्द? तर 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे रंग. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. बघूया 5वा प्रश्न. काय दिलेला आहे? प्रदान प्रदक्षिणा प्रदीप प्रथम प्रतीक प्रतिष्ठा प्रपंच प्रफुल्ल या शब्दातील 6वा शब्द कोणता असाच प्रश्न विचारलाय. म्हणजे हे वर्णक्रमानुसार लावायचं आहे आणि सगळ्यांचे अक्षर प्र हे सगळ्याचं सुरुवातीचं वर्णाक्षर प्रच आहे. मग आता काय करायचंय मुलांनो? प्रच्या नंतरचं पाहायचं आहे आपल्याला. मग काय असेल रे? प्रच्या नंतर काय येईल? सगळ्यात इथं द आलंय. द इथं द इथं द इथं द इथं थ इथं त त इथं प इथं फू म्हणजे सगळ्यात अगोदर येईल प्रतिष्ठा. हे 1 नंबरला येईल प्रतिष्ठा. त्याच्यानंतर काय येईल? प्रतीक हे 2 नंबरला. 3 नंबरला काय येईल? प्रथम. 4 नंबरला काय येईल? प्रदक्षिणा. आता कसं काय येईल रे? हे बघा प्रथ इथं थ होतं. थच्या नंतर द येतंय म्हणून प्रदक्षिणा. 4 नंतर प्रदान. आता प्रदान कसं काय आलं? कारण प्रद दद्दा दिद्दी दुद्दू देद्दाई म्हणजे हे प्रदा म्हणून इथं 5 नंबरला येईल प्रदान. आणि नंतर काय? द दा दी म्हणून दी म्हणून इथं येईल हे किती नंबरला? 6 नंबरला. आणि त्याच्यानंतर 7 नंबरला काय येईल?
तर द नंतर येत असते प, म्हणून हे 7 नंबरला प्रपंच. आणि फ सगळ्यात शेवटी येईल ह्याच्यामधून, म्हणून 8 नंबरला येईल प्रपंच, हे प्रफुल्ल. समजलं? तर आता ह्याच्यातला 6वा शब्द कोणता आहे मग? पर्याय नंबर 4 प्रदीप. कळालं? किती सोपं होतं मुलांनो. बघूया प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा म्हणले बरं का रे मुलांनो. आता बघा फार सोपे आहेत प्रश्न. मेघ, मेन, मेरू, प्रश्नचिन्ह, मेहनत, मेळ. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील कोणता वर्णानुक्रमे शब्द येईल? अरे किती सोपं आहे रे हे, तर फारच सोपं आहे. बघा सगळे पहिले अक्षर म म म म म, म्हणजे म वर मात्रा मे 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 पासूनचेच आहेत हां. मग आता इथं घ आहे, घच्या नंतर न, नच्या नंतर र. मग र जे आहे, रच्या पुढचेच वर्णाक्षर असलेलं तिथं येईल. मग रच्या पुढचं कोण आहे? तर मग आता तुम्हीच विचार करा, रच्या नंतर काय आहे? तर स इथं दिलंय. मग आता रच्या पुढं स आहे, बरोबर आहे. पुन्हा श आहे, रच्या पुढं श, म्हणजे सच्या पेक्षा अलीकडे श, म्हणजे हे पण येऊ शकतंय. पुन्हा म इथं दिले व, मग व तर हे तर फारच जवळ आहे, बरोबर आहे. आणि नंतर ळ, ळ तर सगळ्यात शेवटी आहे, म्हणून रच्या नंतर ल सोडलं तर इथं व आहे. म्हणजे पर्याय नंबर काय येईल? 3 मेवा, कारण रच्या जवळ व आहे. बाकी हे मेष आणि मेस आणि मेळ हे सगळे दूर दूर आहेत. समजलं? किती सोपं होतं मुलांनो. पहा पुढचा. हा पण प्रश्न अगदी सोपा आहे बरं का. गुण, गुणक, गुणगान, प्रश्नचिन्ह, गुणी. वर्णानुक्रमे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? आता सगळ्याचं पहिलं अक्षर जे आहे ते गुच आहे. पुन्हा दुसरं अक्षर इथं न, इथं न, इथं न आहे. म्हणजे आता इथं पण नच येईल कोणतं तरी, बरोबर आहे. एकतर न येईल किंवा ना पण आहे. मग आता इथं गुणवान दिलेलं आहे, पुन्हा इथं दिलेलं आहे गुणाकार, पुन्हा इथं गुणकारी आणि गुणगुण असं दिलेलं आहे. मग आता कोणतं येईल रे? तुम्ही म्हणताल सर गुणवान, हे तर येईलच, कारण इथं न आहे, इथं ग आहे. पण आपल्याला अक्षर कसं पाहिजे? न जे आहे त्या नच्या अलीकडचं. गुणवान, व इथं व आहे पण न इथं आहे. नच्या अलीकडचे अक्षर पाहिजेत आपल्याला. नच्या पलीकडचे घेऊन उपयोग आहे का? नाही. मग आता नच्या अलीकडचं अक्षर घ्यायचं आहे. मग आपल्याला नच्या अलीकडचं अक्षर घ्यायचं तर व घ्यायला जमणार नाही. क, क घ्यायला जमल, पण हे तर इथं नीच आहे. दुसरं अक्षर इथं नीच दिले ना, म्हणजे ह्या ग न ना नी, नीच्या अलीकडचं पाहिजे दुसरं अक्षर. मग आता आपल्याला बरोबर आहे न ना नी. मग आता ह्याचं उत्तर पर्याय नंबर कोणतं येईल? जर तुम्ही हे जर घेतलात पर्याय नंबर 3 गुणकारी, तर गुणकारी येईल का इथं? गुणकारी येईल का? तर आता इथं न आहे, तिथं पण न आहे. गुणगान. मग कसं? तर लक्षात घ्या, पहिला अक्षर जे गु आहे, दुसरा अक्षर न आहे. मग आता इथं दुसरा अक्षर न आहे, इथं पण दुसरा अक्षर न आहे. तिसरा अक्षर इथं ग आहे, म्हणजे जे ग आहे ना त्या गच्या अलीकडचंच पाहिजे आपल्याला सगळं. मग गच्या अलीकडचं जर पाहिजे असेल तर इथं क, म्हणजे गच्या अलीकडचं क, एकदम बरोबर आहे. हे तर तिसरा पर्याय. आणि पुन्हा दिले र, बरोबर आहे. इथं न आहे, म्हणजे नच्याच अलीकडचं पाहिजे. हे बघा न, नच्या म्हणजेच अलीकडचं, म्हणजे इथं गुणकारी दिलेलं आहे. मग आता इथं र आहे, नच्या नंतरच येईल, बरोबर आहे. नच्या नंतर, मग आता नच्या नंतर र आहे तर करेक्ट आहे. पण इथं वेलांटी री आहे, पण रीच्या अगोदर र येते. र रा री, जसं तुम्ही र रा री री रू रू रे रे रो राऊ रम राहा म्हणतात, तसं इथं र ही वेलांटी नंतर आहे, गुणाकार हा शब्द आधी आहे. म्हणून ह्याचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2 येईल. कळालं मुलांनो? गुण, गुण काय येणार नाही? कारण बघा आता हे गुण आणि हे गुण दोन्ही अक्षर सारखे आहेत. इथं दिलंय गला काना गा, बरोबर आहे. आणि इकडं पुन्हा दिलंय गुण गुण. मग आता हे जे क आहे, हे क शब्द गुण
कार. आता गुणाकार गच्या नंतर हे बघा इथं ग आहे तर इथं क आलेलं आहे, म्हणजेच इथं कार हे गच्याही अगोदर येत आहे, म्हणून इथं गुणाकार हा शब्द जास्त बरोबर आहे. बघा बरं आता तिसरा प्रश्न. किमान, किरकिर, किरकोळ, किराणा, प्रश्नचिन्ह, किशोर, किसनी, प्रश्नचिन्हाच्या जागी वर्णानुक्रमे पुढीलपैकी कोणता शब्द येईल? आता बघा सगळ्याचे पहिले वर्णाक्षर कीच आहेत. आता मग दुसरं पाहावं लागेल. मग आता इथं दुसरं वर्णाक्षर काय आलंय? इथं आलंय मा. त्याच्यानंतर काय आलंय? र. त्याच्यानंतर काय आलंय? पुन्हा र. त्याच्यानंतर रा. त्याच्यानंतर डॅश डॅश आणि पुन्हा आलंय शो. म्हणजे ह्या डॅश डॅशमध्ये आपल्याला शोच्या अलीकडचं आणि राच्या पलीकडचं शोधायचं आहे. मग आता तसं जर असेल तर कोणतं येईल कडे? शोच्या अलीकडचं. मग शोच्या अलीकडचं जर आपल्याला शोधायचं असेल तर आता बघा दुसरं अक्षर ल पहिलंच घेऊया की ल. मग आता श इथं आहे, शच्या अगोदर लच, म्हणजे करेक्ट तर किलबिलच वाटायला आहे. बरोबर आहे, किलबिल. ल हे जे वर्णाक्षर आहे हे शोच्या अगोदरचं आहे, म्हणून पर्याय नंबर 1 तर बरोबर वाटायला. तरी पुढचं बघूया. शो दिलंय. आता हे श इथं शो आहे पण शोच दिलंय. मग र दिलंय इथं तिसरं अक्षर. मग र अगोदर आणि नंतर वेलांटी री येते, पण इथं तर अगोदरच वेलांटी, म्हणजे हे येणार नाही पर्याय. पुन्हा इथं दिलंय की र. र दिलंय पण इथं जर रा आला असेल तर र अगोदर येईल ना, मग हे र पण चुकलं. आता इथं दिलंय किस्मत, म्हणजे स आलंय. आता हे जे स आहे ते स रच्या पलीकडे येते, पण आपल्याला रच्या अलीकडचं पाहिजे. मग रच्या अलीकड म्हणजे आता इथं जर र आहे इथं रा, बरोबर आहे, राच्या पुढं आणि शोच्या अलीकड. मग आता शोच्या अलीकड, हे शोच्या अलीकड तर स नाही आहे, बरोबर आहे, शोच्या पलीकडे. मग शोच्या अलीकड कोणतं आहे? ल. हे बघा शोच्या अलीकड ल, म्हणून उत्तर काय? पर्याय नंबर 1 किलबिल. बघूया चौथा प्रश्न. अति, अतिगंड, अतिथी, प्रश्नचिन्ह, अतिशय. तर काय दिले? प्रश्नचिन्हाच्या जागी वर्णानुक्रमे पुढीलपैकी कोणता शब्द येईल मुलांनो? आता इथं प्रश्नचिन्ह आहे, मग सगळ्याचे पहिले अक्षर अ सारखेच आहेत. दुसरे अक्षर ती 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 ती, म्हणजे इथं सुद्धा दुसरं अक्षर तीच येईल, बरोबर आहे. मग आता तिसरं अक्षर बघूया. गंग इथं दिलेलं आहे गंग. पुन्हा काय दिलंय? तिसरं अक्षर इथं दिलेलं आहे थी. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? आता इथं काहीतरी येईल आणि पुन्हा दिलंय श, म्हणजे थीच्या पलीकडलं आणि शच्या अलीकडलं अक्षर पाहायचं आपल्याला. तर बघा हे श, शच्या अलीकडलं आणि हे थच्या पुढचं, म्हणजे इथून याच्या दरम्यानचंच पाहिजे आपल्याला. मग आता अतिश, शयोक्ती. अतिशयोक्ती तर नाही येणार, कारण इथं अतिशय दिलंय, यच्या पुढं य, या, ई, यो ये दिली, म्हणजे हे येणार नाही. हे यो तर अगोदर आलं म्हणून हे येणार नाही. अतिसार, श इथं आहे, शच्या पलीकडं स आहे, म्हणजे अतिसार हे पण येणार नाही. शच्या पलीकडचं अक्षर ते अलीकडं कसं येईल? ते चुकलं. अतिकाल. मग आता क शच्या अलीकडे आहे का? शच्या अलीकडं क तर आहेच, पण थच्या पलीकडचं पाहिजे, थच्या पलीकडचं पाहिजे, हे थच्याही अलीकडचं आहे, चुकलं. म्हणजे अतिकाल येणार, अतिसार नाही, अतिशोक्ती नाही, तर येणार काय? अतिमर्याद. कसं ते पण समजून घ्या. बघा गंगथी, थीच्या पुढं म, तिसरं अक्षर म आहे, थच्या पुढं म आहे का? हे बघा म इथं, थच्या पलीकडं म आणि शच्या अलीकडं म पाहिजे. हे बघा शच्या अलीकडं म, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. बघा बरं आता हा पाचवा प्रश्न. निखळ, निखारा, निखार, निखार, निखारा, प्रश्नचिन्ह, निगम, निडर. प्रश्नचिन्हाच्या जागी वर्णानुक्रमे पुढीलपैकी कोणता शब्द येईल? मग बघा बरं, निखळ म्हणजे सगळ्याचे अक्षर नीच आहेत, पहिले अक्षर. मग दुसरे अक्षर काय दिले? इथं दिलंय ख, पुन्हा दिलंय खा, त्याच्यानंतर पुन्हा आहे खा, त्याच्यानंतर आहे प्रश्नचिन्ह आणि त्याच्यानंतर दिलंय ग. आता आपल्याला फार सोपं आहे, खा आणि ग ह्याच्यामधलं बघायचं आहे, म्हणजे ख आणि ग ह्याच्यामधलंच शोधायचं आपल्याला मुलांनो. मग निकोप. आता क हे इकडलं खच्या इकडलं गेला म्हणजे निकोप येणार नाही. नि ग
बरोबर आहे, येऊ शकल हे. नि ग तर आलं राणी. पण आता जे तिसरा शब्द र आहे ते इथं तिसरा शब्द म आहे. मच्या अलीकडचं जर असतं तर जमलं असतं, पण मच्या नंतर र येत आहे इथं. म रच्या नंतर म्हणजे निगमच्या नंतर निगराणी येणारा शब्द हे आधी कसे येईल, म्हणजे हे पण चुकलं. निखालस हे तर करेक्टच आहे. ख खा खा आणि दुसरा शब्द फक्त पाहायचा आहे खा, नंतर इथं पण खाच येईल आणि इथं ल आहे. रच्या नंतर ल आहे इथं, र आणि रच्या नंतर ल आलंय, म्हणून करेक्ट आहे आपला पाचव्याचं उत्तर निखालस. कळालं मुलांनो? चला पाहूया पुढचे प्रश्न. पाहूया प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. फार सोपे सोपे प्रश्न आहेत मुलांनो. बघा, प्रश्न पहिला. दिलेले शब्द शब्दकोशातील वर्णानुक्रमे लावल्यास योग्य पर्याय कोणता येईल असं म्हणलंय. मग आता वर्णानुक्रमे लावल्यास म्हणजे हे वर्णानुक्रमे लावलेले आहेत आणि ह्याच्यातलं योग्य कोणतं आहे ते शोधायचं आहे. म्हणजे कोणतं तरी एकच बरोबर आहे आणि बाकी सगळी चूक आहेत. बघा, पहिलं सकस सकस, ठीक आहे, बरोबर आहे. सकार कच्या नंतर का येत आहे, बरोबर आहे. सकार, सच्या नंतर र येईल का? हे बघा इथं स आणि सच्या नंतर र नाही येणार, सच्या अगोदर येईल र. म्हणजे सकार हा शब्द अगोदर पाहिजे होता, पण ठीक आहे. स क स आणि सकार दिलेलं आहे, ठीक आहे. क आणि का, ठीक आहे, सकार बरोबर आहे. सकाम, सकार आलं. आता सकाम म्हणजे म हा शब्द रच्या नंतर येईल का? तर म हा शब्द रच्या नंतर यायला पाहिजे, पण मच्या अगोदर आहे. म्हणजे सकाम हा शब्द अगोदर पाहिजे, सकार नंतर. म्हणजे पर्याय एक चुकला. पर्याय दोन सकाम, बरोबर आहे. सकार, स स पहिला अक्षर सारखं, दुसरा अक्षर का सारखं, तिसरा अक्षर म, तिसरा अक्षर र, मच्या नंतर र. हां, हे दोघं बरोबर आहेत. पुढं सकाळ, स पहिला अक्षर, का दुसरा अक्षर, र नंतर ळ यायला पाहिजे, र नंतर ळ आलं. अरे हे तिन्ही बरोबर आहेत. चौथं स क स, चुकलं. स बरोबर आहे, पण क हे काच्या अगोदर येईल, म्हणजे सकामच्या अगोदर येईल, म्हणून पर्याय दोन पण चुकला. तिसरा पर्याय स क स, बरोबर आहे. सकाळ, बरोबर आहे. आता सकार, ळच्या नंतर र येत नाही, तर ळच्या आधी र येतंय, म्हणून सकार हे आधी पाहिजे होता, सकाळ नंतर पाहिजे होता. पर्याय 1 2 3 चुकले, म्हणजे निश्चितच पर्याय 4 येईल. कसं येईल बघा, स क स, बरोबर आहे. स काम, कच्या नंतर का, बरोबर आहे. आणि पुढं सकार, आता पहिला अक्षर सारखं पहिला अक्षर सारखं, दुसरा अक्षर सारखं दुसरा अक्षर सारखं. आता इथं म आहे, म नंतर र येतंय का? म नंतर र आलं, करेक्ट आहे. पुन्हा र, सकार आणि सकाळ, इथं पहिले दोन अक्षर सारखं, इथं र इथं र नंतर ळ येते, म्हणजे हे पण बरोबर आहे. स खा, आता क नंतर खा येते, बघा क नंतर खा, बरोबर आहे. सखोल, खा खिखी खुखू खे खे खो खो, इथं बरोबर आहे. म्हणजे सर्व अक्षर हे वर्णक्रमानुसार आहेत, म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 4. चला पाहूया दुसरा प्रश्न. रव, रस, रद, रबर, रवाना, रहाट हे शब्द अनुक्रमे लावा. मग आता अनुक्रमे लावायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कोणता येईल रे? सगळ्यात पहिल्यांदा, आता सगळे र र र र र सारखेच आहेत. मग आता रद, रद हा शब्द पहिल्यांदा येईल, बरोबर आहे. पर्याय नंबर 4 कटला, कारण इथं काय आलेलं आहे? रबर, येणार नाही. मग रद पहिल्यांदा शब्द बरोबर आहे. नंतर काय येईल? दच्या नंतर काय येणार? तर रबर, बरोबर आहे. मग हे पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्यायमध्ये रबरच आहे. त्याच्यानंतर हे दुसऱ्यांदा आला. आता तिसऱ्यांदा इथं दिले रस. आता रस तिसऱ्यांदा नाही येणार, कारण रबर आहे ना. बच्या नंतर काय येईल? हे बघा, बच्या नंतर येईल व, आणि वच्या नंतर स येईल, बरोबर आहे. म्हणजे हे रस पुढं जाईल, रव अलीकडे येईल. मग काय? रद, हे पण पर्याय चुकला. रद, रबर, रव हे बरोबर आहे. आता इकडं रवाना, अरे हे दोन्ही सारखेच दिलेत, रवाना, रस, रहाट,
दोन्हीही पर्याय सारखेच आहेत, पण बरोबर उत्तर दोन्हीपैकी कोणतंही पर्याय तुम्ही लिहिलात तर बरोबर आहे. रव, रव, वच्या नंतर काय आलं? वा, रवाना, हे बरोबर आहे. आणि र वा, वाच्या नंतर रस, बरोबर आहे. वच्या नंतर स आलं, बरोबर आहे. स च्या नंतर ह, हे बघा, स च्या नंतर हा. पर्याय नंबर 2 ही बरोबर आहे आणि पर्याय नंबर 3 ही बरोबर आहे. दोन्हीपैकी एकच वर्तुळ रंगवायचं हा मुलांनो. बघूया प्रश्न 3. बाराखडीप्रमाणे शब्दक्रम लावल्यास दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द चौथा येईल? मग आता कोणता शब्द चौथा येईल म्हणजे शेवटचा. मग आता आस, आरसा, अवमान, आपण. मग आता कसा असेल गडे? मग फारच सोपं आहे मुलांनो. बघा आता बघा, सगळे शब्द आ आहेत म्हणजे अवमान हा शब्द आपला सगळ्यात सुरुवातीला येईल, अवमान. त्याच्यानंतर काय येईल मुलांनो? आ तिन्ही शब्द सारखेच आहेत, सुरुवातीचं वर्णाक्षर. मग दुसरं घ्यायचं, इथं स, इथं र, स इथं, र इथं, म्हणजे आरसा अगोदर येईल, आस नंतर, पण रच्या इथं न, बरोबर आहे, पय. मग रच्या अगोदर प येते, म्हणून अवमानच्या नंतर काय येईल? आपण. आणि आपण नंतर काय येईल? र नंतर स, म्हणून आरसा इथं येईल. आणि सगळ्यात शेवटी येईल स, म्हणून ह्याचं उत्तर, तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. चौथा बघा, मुळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? तनया, मुलगी, मुलगा, दुहिता. अरे एवढा सोपा प्रश्न परीक्षेत आल्यावर तर लॉटरीच लागली रे. बघा बरं आता काय येईल? पहिल्यांदा त येईल, म येईल का द? मग काय येईल? त इथं आहे आणि तच्या नंतर म आहे, मच्या नंतर आहे, तच्या नंतर द आहे, म्हणजे सगळ्यात अगोदर येईल तनया. हे बघा पहिल्यांदा कोण आलं? तनया शब्द. तनयानंतर काय येईल? दुहिता. हे बघा दुहिता. तनयानंतर दुहिता, द आहे म्हणून दुहिता. आणि दुहितानंतर मुलगा का मुलगी? तर मुलगा शब्द आधी येईल, मुलगा, कारण गग्गा गिग्गीमध्ये गा अगोदर आणि गी नंतर, म्हणजे इथं काय? मुलगी. समजलं मुलांनो? मग आपल्याला काय म्हणलंय? तिसरा शब्द मुलगा, म्हणजे पर्याय नंबर 3. किती सोपं आहे. पाहूया 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. वर्णमालेनुसार पुढील शब्दांचा क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल? क्षमा, ज्ञान, प्राण आणि गृह. अरे वाह, लॉटरी लागली म्हणताल तुम्ही. आणि ज्ञानेश्वराचं हे सगळ्यात शेवटी असतंय. चला ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2 करा. अरे चुकलं मुलांनो. ह्याच्या खाली सूचना काय दिली लक्षात आली आहे का तुम्हाला? क्ष हे जोडाक्षर आहे, ते क, हदंत क, हदंत श आणि अ पासून जमा झाले. ज्ञ हे जोडाक्षर आहे, म्हणजे हदंत द, हदंत न, ह्याच्यापासून हदंत य आणि यापासून तयार झाले. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे हे जे क्षमा आहे, ह्या क्षमाचं पहिलं अक्षर आहे हदंत क. ज्ञानचं हदंत द हे पहिलं अक्षर आहे. प्राणचं हदंत प, गृहचं हदंत ग, म्हणजे अर्ध ग. मग आता तुम्हाला ह्याच्यातून क्रम लावायचा आहे. मग मला सांगा, क हे अगोदर येतंय म्हणून पहिल्यांदा येईल क्षमा, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय येईल? क, हे बघा क अगोदर म्हणून क्षमा पहिल्यांदा. त्याच्यानंतर काय? इथं द इथं आहे. मग क आणि दच्या दरम्यान काय येईल? ग. हे बघा ग आहे इथं, कच्या नंतर ग आहे, म्हणजे गृह. क्षमानंतर येईल ग्रह. आणि ग्रह नंतर क झालं, ग झालं. ग नंतर काय येईल? हदंत द का प? द. आणि द नंतर प आहे, म्हणून ज्ञान इथं येईल आणि प्राण हा शब्द शेवटी येईल. म्हणून ह्याचं उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3. मनोरंजक असा हा भाग होता बरं का मुलांनो. पण तुम्ही जर हा सर्व भाग वर्णाक्षरांचा, मुळाक्षराचा, वर्णमालेचा पाठांतर केलात तरच तुम्हाला समजेल. तुम्हाला समजावं म्हणून हा भाग आम्ही इथं ठेवला आहे, पण हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही पाठांतर करा आणि मगच हा भाग सोडवा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच
आवडला असेल, समजला असेल अशी आशा आहे. धन्यवाद मुलांनो.